Good morning, students. Let's start our very easy chapter number 7, numbers, even, odd, prime, composite, twin prime, co-prime, triangular and square. Exercise 7.1. At first you should solve all the problems yourself. तुम्ही स्वतः पहिल्यांदा हे सॉल्व करा, नंतर आपण सॉल्व करूया. हे प्राइम नंबर्स आहेत, हे पाठांतर करणं फार आवश्यक आहे. पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिले. हाऊ मेनी प्राइम नंबर्स आर देअर बिटवीन 10 to 30. 10 to 30 मध्ये प्राइम नंबर्स किती आहेत. मग 10 to 30 म्हणल्यावर ह्याच्यातला तर घेणार नाही. 10 to 30 म्हणजे 11 आणि ह्याच्यातले 1 2 3 4 5 6. ऑप्शन नंबर किती येईल. 3. नेक्स्ट क्वेश्चन. Next, question number 2. Look at in your books. The sum of 5 consecutive numbers, 5 consecutive odd numbers is 6785. त्यांची सम किती आहे. 6785 आहे. What is the difference between the greatest and the smallest of these numbers? एक लक्षात घ्या, कोणतेही 5 कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स घ्या. तुम्ही 3 नंतर ऑड नंबर 3 नंतर काय येते 4 5 6 7 हे नंबर घेतले तर चुकलं. तुम्हाला कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर्स घ्यायचे आहेत. म्हणजे काय येईल. 3 नंतर ऑड नंबर आहे 5 5 नंतर ऑड नंबर आहे 7 7 नंतर ऑड नंबर आहे 9 9 नंतर ऑड नंबर आहे 11. आणि मग 11 - 3 ग्रेटेस्ट कोण आहे 11, स्मॉलेस्ट कोण आहे 3. 11 - 3 केलं तर सोल्युशन आला 8. म्हणजे ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. समजलं. आता हे झालं ह्या ट्रिकनं. दुसऱ्या ट्रिकनं तुम्ही जर एक संख्या दिलेली आहे, त्याला 5 कन्सिक्युटिव्ह नंबर आहेत म्हणून 5 ने डिवाइड करा आणि त्याला डिव्हिजन केल्यावर 5 1 जा 5 5 3 जा 15 5 5 जा 25 आणि 5 7 जा 35. हे किती आलं 1357. हे आलं आपलं ह्या कन्सिक्युटिव्ह नंबरमधला मिडल नंबर. त्याच्यानंतर ह्याच्या पुढं ऑड नंबर काय असेल 1359. त्याच्यानंतर कन्सिक्युटिव्ह ऑड नंबर 1355 नाही येणार आता 61. इकडं 1355 1353. हे ह्या कन्सिक्युटिव्ह 5 नंबर्सची ॲडिशन केली तर ती किती येते 6785. तर त्याच्यामधला लास्ट कोण आहे 1361. फर्स्ट कोण आहे स्मॉलेस्ट कोण आहे ग्रेटेस्ट हे आणि स्मॉलेस्ट 1353. आणि ह्याचं जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं तर ह्याचं पण आलं 8. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं बरोबर होतं हे तुम्हाला समजलं. नेक्स्ट पहा पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. लुक ॲट इन युअर बुक्स. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन. डिफरन्समध्ये काय वजाबाकी फरक. द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर्स. ग्रेटेस्ट प्राईम नंबर कोण आहे 97. स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोण आहे 2. मग आता 97 - 2 जर केलं तर किती आलं 95. ऑप्शन नंबर 1 चुकलं. तुम्ही म्हणता कसं काय चुकलं. अरे आपल्याला काय सांगितलं 2 डिजिट प्राईम नंबर. मग ग्रेटेस्ट प्राईम नंबर आहे 97 आणि स्मॉलेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर आहे 11. मग आता ह्याच्यातून जर तुम्ही मायनस केला तर काय येईल 86. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपला करेक्ट आहे. नेक्स्ट म्हणून प्रश्न नीट वाचा. क्वेश्चन नंबर 4. काय दिले क्वेश्चन नंबर 4 मध्ये. व्हॉट इज द प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ ग्रेटेस्ट प्राईम नंबर. ग्रेटेस्ट प्राईम नंबर कोण आहे 97. ग्रेटेस्ट प्राईम नंबर आणि पुढं काय म्हणले अँड द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. स्मॉलेस्ट प्राईम नंबर जर 2 आहे पण हे 2 कसं आहे इवन आहे. ऑड प्राईम नंबर 3 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल 97 मल्टिप्लाय बाय 3 ह्याचं प्रोडक्ट. तर आन्सर किती येईल 291. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट लेट स्टार्ट क्वेश्चन नंबर 5.
काय आहे क्वेश्चन नंबर 5? व्हॉट इज द सम म्हणजे काय? बेरीज. व्हॉट इज द सम ऑफ द प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20? 1 to 20 पर्यंत जे प्राईम नंबर्स आहेत त्या प्राईम नंबरची सम किती येईल? तर मग किती येईल प्राईम नंबरची सम? हे बघा 2 + 3 + 5 + 7 आणि पुढं इथं काय 11 + 13 + 17 + 19 किती आलं? हे येईल 77. म्हणून ह्याचा ऑप्शन नंबर किती आहे? ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. हाऊ मेनी कंपोजिट नंबर्स आर देअर फ्रॉम 1 to 100? 1 to 100 मध्ये प्राईम नंबर्स 25, कंपोजिट नंबर 74 आणि नंबर 1 हे कंपोजिट सुद्धा नाही आणि प्राईम सुद्धा नाही. म्हणून कंपोजिट नंबर 74 म्हणजे याचा ऑप्शन नंबर किती येईल? 4. नेक्स्ट, लुक ॲट इन युअर बुक्स. क्वेश्चन नंबर 7 काय दिलाय? व्हॉट इज द सम ऑफ ऑड प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 50? आता ह्या 1 पासून 50 पर्यंत जे प्राईम नंबर्स आहेत, पण कसले प्राईम नंबर्स? ऑड प्राईम नंबर. हे सगळे तर ऑडच नंबर आहेत, फक्त 2 हे इवन प्राईम नंबर आहे. म्हणून या सगळ्याची ॲडिशन करायची, फक्त 2 हे त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. तर त्याचं आन्सर किती येईल? तर त्याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर, सांगा कोणतं येईल मग? करेक्ट आहे ऑप्शन नंबर 2, 326. या सगळ्या ऑड प्राईम नंबर्सची ॲडिशन. नेक्स्ट, पहा क्वेश्चन नंबर 8. काय म्हणलंय 8th मध्ये? इन हाऊ मेनी पेअर्स म्हणजे काय? जोड्या. किती जोड्या आहेत ऑफ कन्झिक्युटिव्ह प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 100 डज अ डिफरन्स ऑफ 6 ऑकर? आता 6चा फरक असलेल्या कन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स कोणते कोणते आहेत? उदाहरणार्थ आता बघा ह्याच्यामध्ये कन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स म्हणले 23 आणि 29. आणखीन पहा किती झाल्या संख्या त्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ऑप्शन नंबर 10 नाही येणार. बघा मुलांनो, प्रश्न समजून घ्या. आपल्याला कन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स म्हणलेत आणि त्याचा डिफरन्स हे 6 पाहिजे. 41 आणि 47 हे ऑड नंबर्स आहेत, पण हे 41 आणि 47 कन्झिक्युटिव्ह नाही आहेत. 41 नंतर 43 हे कन्झिक्युटिव्ह आहे. म्हणून हे 41, 47, 13, 19, 11 आणि 17 हे येणार नाहीत. तर हे कन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स आहेत, त्याचा डिफरन्स 6 आहे. म्हणून याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3, 7. नेक्स्ट 9th क्वेश्चन. पहा पुस्तकात. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स म्हणजे खालील कोणते नंबर इज अ स्क्वेअर नंबर? इज अ स्क्वेअर नंबर 8चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर. हे तर सगळे स्क्वेअर नंबर आहेत ऑप्शनमध्ये. पुढे काय म्हणले? ॲज वेल ॲज अ ट्रायंग्युलर नंबर म्हणजे हे ट्रायंग्युलर नंबरसुद्धा आहेत. मग ह्याच्यातला कोणता नंबर आहे? आता स्क्वेअर नंबर तर आहेच, पण ट्रायंग्युलर नंबर कोणता आहे पाहायचा आहे. मग आता ट्रायंग्युलर नंबर कसं काढतात? जसं 8 गुणिले 9 याला 2 न भागलं तर काय? बे 1 बे, बे चौक 8, 9 दुनी 18, 9 3 7, 9 चौक 36. हे 36 हे काय झाली आपली? ट्रायंग्युलर. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. ही ट्रायंग्युलर नंबर पण आहे आणि स्क्वेअर नंबर पण आहे. समजलं? नेक्स्ट पहा पुढं. दुसरी एक पद्धत सांगतो तुम्हाला. आता जे 36 आहे त्याला डबल केलं 72, तर हे 72 जे आहे हे 72 कोणत्या तरी 2 कन्झिक्युटिव्ह नंबरचा मल्टिप्लिकेशन आहे का? तर आहे. 72 हे मल्टिप्लिकेशन कशाचं आहे? 8 आणि 9.
म्हणूनच हे 72 हे काय आहे तर 72 हे डबल जे आहे हे कन्सिक्युटिव्ह असल्यामुळं हे 36 हे ट्रायंग्युलर नंबर आहे. तसंच 50च्या डबल करा 25च्या डबल किती येते 50. हे 50 कोणत्या तरी कन्सिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे का नाही. 10 × 5 केलं तर 50 होते. अगदी त्याचप्रमाणे 9च्या डबल 18 हे 18 कोणत्या तरी कन्सिक्युटिव्ह 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे का नाही. म्हणजे ही पण 9 नंबर ट्रायंग्युलर नंबर नाही. तसंच 64च्या डबल काय आहे तर 128. तर हे 128 कशाचं कन्सिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे का नाही. म्हणून ही नंबर 64 नंबर ट्रायंग्युलर नंबर नाही. समजलं. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन काय आहे 10th क्वेश्चन. विच इज द 4th ट्रायंग्युलर नंबर आफ्टर 10. आता 10 ही एक ट्रायंग्युलर नंबर आहे. मग ही 10 ट्रायंग्युलर नंबर कितवी आहे हे काढण्यासाठी काय करायचं आहे 10चं डबल. 10चं डबल आलं 20 आणि हे 20 कोणत्या कॉन्सिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे तर 4 × 5. म्हणजे ही 10 जी आहे ही 10 ही ट्रायंग्युलर नंबर कितवी होती 4th. लक्षात आलं का. ह्या कॉन्सिक्युटिव्ह नंबरमध्ये लहान मिनिमम कोण आहे 4. म्हणून ही 4th ट्रायंग्युलर नंबर किती 10th. आता आपल्याला काय सांगितलं आहे तर विच इज द 4th ट्रायंग्युलर नंबर आफ्टर 10. आता ही 10 ही 4th आहे ट्रायंग्युलर नंबर. तर त्याच्या पुढची चौथी म्हणजे 4च्या पुढं 4 म्हणजे 8वी. तर आता आपल्याला कोणती नंबर शोधायचा आहे 8th ट्रायंग्युलर नंबर. मग 8th ट्रायंग्युलर नंबर शोधण्यासाठी मल्टिप्लिकेशन जसं 4 × 5 केलं तसं 8 × 9 डिवायडेड बाय 2 आणि इथं 2 1 जा 2 2 4 जा 8 9 × 4 किती आलं 36. तर ऑप्शन आपला असेल ऑप्शन नंबर 3. 36 ही ट्रायंग्युलर नंबर आहे. 10thच्या पुढं 4th जर पुढं गेलो अजून तर ती असेल 36. 36 हे ट्रायंग्युलर नंबर. अशा पद्धतीनं बालमित्रांनो आपण 10 हे प्रश्न पाहिलेले आहेत. कमीत कमी 1 मिनिटामध्ये एक प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. 2 पद्धती 3 पद्धतीनंही तुम्हाला समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. नक्की तुम्हाला हा भाग आवडला असेल अशी आम्हाला आशा आहे. धन्यवाद.